सुजीचा शिरा म्हणा की हलवा, चव तर एकच. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर. आज आपण गव्हापासून बनवलेल्या रव्याचा शिरा करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी 1 वाटी गव्हाच्या रव्याचा शिरा बनवणार आहे. त्यासाठी गरम कढईमध्ये 6 ते 7 चमचे तूप टाकून त्यामध्ये 1 वाटी गव्हाचा रवा टाकला. गॅस लहान करून हा रवा मी 8 ते 10 मिनिटासाठी भाजून घेणार आहे. तूप थोडे कमी वाटले त्यामुळे आणखीन 2 ते 3 चमचे तूप टाकले व हा रवा लहान गॅस करून मी भाजून घेते. रवा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा रवा गव्हाचा असल्यामुळे तो अगोदरचाच लाल असतो, त्यामुळे लहान गॅस करून हा व्यवस्थित असा 10 मिनिट भाजून घेऊयात. रवा भाजताना भरपूर तूप टाकल्यामुळे रवा चांगला फुलून येतो व व्यवस्थित असा भाजला जातो. रवा भाजताना दुसऱ्या बाजूला पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाणी उकळल्यानंतर रवा भाजून झाला की त्यावर थोडे थोडे पाणी टाकून रवा आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत पाणी टाकून शिजवून घ्यायचा आहे. हा गव्हाचा रवा असल्यामुळे याला शिजण्यासाठी पाणी थोडे जास्त लागते. पाणी टाकून रवा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ व अर्धी वाटी साखर मी ते टाकलेली आहे. गूळ व साखरेची टेस्ट एकत्र छान लागते म्हणून मी दोन्ही निम्मे निम्मे वापरले. तुम्ही या ठिकाणी फक्त 1 वाटी गूळ किंवा फक्त 1 वाटी साखर वापरू शकता. नंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकावे. मिठामुळे शिऱ्याला टेस्ट छान येते. नंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे टाकावे. मी इथे काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत. नंतर चवीनुसार विलायची पावडर टाकून परत एकदा मिक्स करून घ्यावे. तर शेवया बनवण्यासाठी आपण जो गव्हाचा रवा काढतो त्यामधील हा शिल्लक राहिलेला रवा आहे. शेवया बनवण्यासाठी गव्हाचा रवा कसा काढायचा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यामधीलच हा शिल्लक राहिलेला रवा होता, त्याचा आज आपण शिरा बनवलेला आहे. आपण मार्केटमधून जो रवा आणतो व त्याचा शिरा बनवतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट हा शिरा अगदी चवीला टेस्टी लागतो आणि पौष्टिक देखील तेवढाच असतो. शेवया बनवताना गव्हाचा रवा काढून शेवया बनवल्या तर आणखीन टेस्टी लागतात. आपण फक्त रव्याच्या देखील शेवया बनवू शकतो, परंतु गव्हाचा रवा काढल्यानंतर त्याच्या शेवया खूप टेस्टी होतात व त्यातील हा शिल्लक राहिलेला रवा आहे त्याचा शिरा देखील खूप टेस्टी व पौष्टिक असा असतो. तर अशा पद्धतीचा शिरा नक्की करून पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.